Welcome students in the new topic of our science lesson. Lesson number 16, Natural Resources Part 1. Students, today we are going to study more about natural resources. Students, you know that we get many substances from nature and they satisfy a variety of our daily needs. निसर्गातून आपल्याला अनेक पदार्थ मिळत असतात आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या साधनांचा आपल्याला उपयोग होत असतो. Now what is meant by these natural resources? Let's revise once again. The resources obtained from the nature and satisfy our needs are called natural resources. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी संसाधने आपल्याला निसर्गातून मिळतात त्यांना आपण नैसर्गिक संसाधने म्हणजेच नॅचरल रिसोर्सेस असे म्हणतो. एअर, वॉटर, प्लांट्स, ॲनिमल्स, बर्ड्स, मिनरल्स, सॉईल, एक्सेट्रा ऑन द अर्थ are all various kinds of natural resources. And using all these natural resources, all the living organisms fulfill their basic needs. म्हणजे सर्व सजीव आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असतात. Now students, you know that there are 3 layers of spheres on earth. पृथ्वीवर 3 आवरणे आहेत. Atmosphere, hydrosphere and lithosphere. Let's revise them. The atmosphere is the layer of air that surrounds the earth. म्हणजे पृथ्वीभोवती असलेले जे हवेचे आवरण आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. हायड्रोस्फिअर इज द लेअर ऑफ वॉटर दॅट सराउंड्स द अर्थ. आणि पृथ्वीभोवती असलेले जे पाण्याचे आवरण आहे त्याला आपण हायड्रोस्फिअर असे म्हणतो. लिथोस्फिअर इज द लेअर ऑफ लँड दॅट सराउंड्स द अर्थ. आणि पृथ्वीभोवती असलेले जे भूभाग आहे आणि हा भूभाग वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या भूभागाचे जे आवरण आहे त्याला आपण लिथोस्फिअर असे म्हणतो. हे इयत्ता 6वीमध्ये आपण शिकलेलो आहे. नाउ दिस लिथोस्फिअर इज मेड अप ऑफ लँड अँड द हार्ड क्रस्ट बिनेथ इट. लिथोस्फिअर म्हणजेच शिलावरणाचा हा जो भाग आहे हा जमीन व त्याखालील कठीण कवच यांनी बनलेला आहे आणि या भूभागाची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. द लिथोस्फिअर इज नॉट होमोजिनियस. म्हणजे शिलावरण हे एकजिन्सी नाही आहे. म्हणजे ते एकाच प्रकारच्या खडकाचे बनलेले नाही आहे, तर इट इज मेड अप ऑफ मेनी टाईप्स ऑफ रॉक्स. अनेक प्रकारच्या खडकांपासून हे शिलावरण म्हणजेच लिथोस्फिअर हे बनलेले आहे. Resources in the Earth's crust include minerals, ores, mineral oil and other fuels, rocks, water, elements, etc. या भूकवचातील या साधनसंपत्तीमध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल व इतर इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादींचा समावेश हा केला जातो. Now we are going to learn more about these natural resources which are in Earth's crust. So, let's learn first about minerals and ores. Now students, mineral wealth has an important place among natural resources. या नैसर्गिक साधन संपदेमध्ये या खनिज संपदेला म्हणजे मिनरल्सला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. Minerals are formed by various processes taking place in the environment. Environment म्हणजे पर्यावरण आणि या पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिजे तयार झालेली असतात. The rocks on the earth are mainly made of minerals. पृथ्वीवरील जे खडक आहेत हे मुख्यत्वे या खनिजांचेच बनलेले असतात. These minerals can be obtained by mining. आणि मायनिंग म्हणजे खाणकाम. या खाणकामाद्वारे ही खनिजे मानवास उपलब्ध होतात. ओनली अ फ्यू मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम अँड बिस्मिथ ऑकर इन द फ्री स्टेट इन नेचर. मुलांनो लक्षात ठेवा, निसर्गामध्ये अगदी थोडे धातू हे मुक्त स्थितीत आढळतात. धातू म्हणजे मेटल्स आणि हे मेटल्स हे आपल्याला मुक्त स्थितीत
आढळतात, म्हणजे फ्री स्टेटमध्ये आढळतात. मिनरल्स दॅट कंटेन अ हाय proportion ऑफ मेटल्स आर कॉल्ड ओअर्स. इट इज इकॉनॉमिकल टू ऑब्टेन मेटल्स फ्रॉम ओअर्स. ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण हे जास्त असते त्याला आपण धातूक म्हणजे ओअर, मेटल ओअर असे म्हटले जाते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मिनरल्स दॅट कंटेन अ हाय proportion ऑफ मेटल्स आर कॉल्ड ओअर्स. खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असेल तर त्याला ओअर्स असे म्हटले जाते. आणि या ओअर्सपासून जे आपण मेटल्स जे आहेत ते किफायतशीररित्या मिळवता येतात. The properties of minerals become clear from their characteristic color, luster, hardness, shape that means length, cleavage or fracture and streak. म्हणजे विशिष्ट रंग, चकाकी, कठीणपणा, आकार, फटी, छटा यावरून या खनिजांचे म्हणजे या मिनरल्सचे गुणधर्म स्पष्ट होतात. Now students, remember that metals are obtained from their ore by extraction and purification. Impurities of sand and soil in an ore are called gangue. बघा मुलांनो, जे मेटल्स आपण मिळवतो म्हणजे धातू, या धातू मिळवण्यासाठी ते त्या ओअर्सपासून मिळवले जातात आणि त्यासाठी त्याचे एक्स्ट्रॅक्शन म्हणजे निष्कर्षण व प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण हे केले जाते. या धातुकांपासून धातू मिळवण्यासाठी त्याचे एक्स्ट्रॅक्शन आणि प्युरिफिकेशन हे केले जाते. आणि या ओअर्समध्ये वाळू व मातीचे जे अशुद्धीला आपण गँग म्हणजे मृदा अशुद्धी असे म्हटले जाते. Now student, let's learn how minerals are formed. Minerals are formed from the magma in the earth's crust and the lava from the eruption of volcanoes when they cool and get transformed into crystals. म्हणजे या ठिकाणी भूकवचातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो बाहेर पडणारा लावारस आहे तो थंड झाल्याने त्याचे स्फटिकात रूपांतर होऊन त्यापासून खनिज निर्मिती होते म्हणजे मिनरल्स तयार होतात. मिनरल्स आर फॉर्म वेन द सॉलिड क्रिस्टल्स रिमेन बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. फॉर एक्झाम्पल हलाईट अँड जिप्सम. म्हणजे इव्हॅपोरेशन ज्याला आपण बाष्पीभवन म्हणतो, या बाष्पीभवनाच्या माध्यमातून जे सॉलिड क्रिस्टल्स आहेत म्हणजे स्थायूरूप स्फटिक आहेत ते शिल्लक राहिल्याने त्यापासून खनिज निर्मिती होत असते म्हणजे मिनरल्स तयार होत असतात. मिनरल्स गेट ट्रान्सफॉर्म from one form into another due to large changes in the temperature and pressure. For example, diamond and graphite. Large change in temperature and pressure म्हणजे तापमान व दाब यांच्यातील मोठ्या बदलामुळे देखील खनिजे ही एकातून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतरित होत असतात. Some living organisms produce inorganic minerals. For example, conches, shells, etc. They are formed for the protection of the body. काही सजीवांपासून असेंद्रिय खनिजांची निर्मिती होते. असेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक. उदाहरणार्थ हे जे शंख शिंपले आणि माशांची जी हाडे आहेत यामध्ये पहा की संरक्षणासाठी तयार झालेले त्यांच्या शरीरावरील जे कवच आहे हे देखील याच प्रकारचे उदाहरण आहे. So students, in this video we have learned minerals and how minerals are formed. Thank you.